की माझे मिस्टर मिलिटरीत होते आणि मी त्यांच्या फौजीची बायको आहे, असं मला एवढा धडाडी वाटते आणि कॉन्फिडन्स वाटतो. हाय, हॅलो, नमस्कार. बघा, मी आज खुश आहे. मी आज पहिल्यांदा काहीतरी जीवनात करत आहे बघा. कारण आता 52 वय आहे माझं. मी काहीच करू शकले नाही आतापर्यंत. चुलन मुलत झालेलं आहे माझं. मग आज मी व्हिडिओ युट्यूब खोलणार आहे. त्यामुळे मी आज खुश आहे, खूप खुश आहे. तर मला असं वाटतं की स्वतःचं काहीतरी करावं, स्वतःचं काहीतरी असावं, असं भरपूर वाटतं, नेहमीच वाटतं मला. पण कसं मुलं लहान असल्यामुळे मला काही करता आलं नाही. चूल आणि मुलंच माझं झालेलं आहे. तर सांगायचं आहे की माझे मिस्टर आर्मीमध्ये म्हणजे मिलिटरीमध्ये होते. तर ते मिलिटरीत असल्यामुळं 2004 साला ते रिटायर झाले. आणि हे सांगायला मला खूप आवडेल की माझे मिस्टर मिलिटरीत होते आणि मी त्यांच्या फौजीची बायको आहे, असं मला एवढा धडाडी वाटते आणि कॉन्फिडन्स वाटतो की त्यांच्या फौजीच्या बायको असं म्हणलं मला इतका अभिमान वाटतो, इतका आनंद मनाला होतो की विचार फौजीची बायको आहे म्हणल्यानंतर. हा सगळ्यात माझा मोठा आनंद आहे, मेन आनंद. इतकी फौजीची बायको आहे. पहिले लोक म्हणायची मिलिटरीवाल्याच्या बायका असं तसं, पण नाही. मिलिटरीवाले एकदम छान असतात, एकदम मयाळू दयाळू. मिलिटरी मॅन सारखा माणूस नाही मला, म्हणजे मी स्वतःला पर्सनल सांगते माझ्या मिस्टरांच्या बाबतीत. मिलिटरीवाले खूप छान असतात. कसं आहे, काम स्वयंपाक झाला, मुलगा सकाळी लवकर जातो, 7:30 पावणे 8ला जातो, कधी 6:30ला जातो, जसे त्याच्या ट्रेनवर. मग तो कमीत कमी 7:30ला तो घरातून निघतो. मग त्याचे 7:30 पावणे 8ला माझा सगळा डबा होतो. आणि आम्ही दोघं मिस्टर मी युट्यूब खोलण्याचं तुम्हाला कारण सांगते. मुलं मोठी झाली ती, आता स्वयंपाक 8लाच होतो. आता दिवसभर करायचं काय, बाई येते काम करून जाते, सगळी फरशी पुसून जाते, घरात सगळं काम करते बाई. आणि मग मला फक्त चपाती बनवणे, भाजी बनवणे, स्वयंपाकच करणं, साधा सिंपल. आणि माझा स्वयंपाक बी असतो की साधा सिंपल असतो. मी आता पहिल्या सगळ्या रेसिपी बनवत नाही जास्त, कारण आता खायला पण कोण नसते आणि काय नाही, कोणाला तर आपण थोड्यापुरतं करायचं. एखादं मग शनिवार रविवार करायची रेसिपी चांगली. मग साधंच डबा भाजी, आपली चपाती भाजी आम्ही दोघं तेच खातो. साधं सिंपल आमचं जेवण असते बघा, चपाती भाजी आणि भात वरण काय असेल ते साधं. ती दिवसभर मोकळीच. मग नाश्ता केला की 10 वाजल्यापासून मी 10ला माझा नाश्ता मी करते, सगळी दिवस मोकळाच. मग काय खायचं झोपायचं. मग वजन वाढत चाललं की मग पाय दुखायला सुरुवात झाली, गुडघं दुख, पाय दुख. मग म्हणलं आता युट्यूब आपलं काय काम नाही काय नाही. सगळे बोलतात, मुलं म्हणतात की मम्मी आता आमच्यासाठी खूप केलं, आता स्वतःच्या तब्येतीकडे लक्ष दे, स्वतःची काळजी घे. मिस्टर पण म्हणतात स्वतःची काळजी घे, तब्येत चांगली सांभाळ, खुर्ची बसून राहा पण तब्येत चांगली सांभाळ. मिस्टरांचा एकच कल असतो की तू खुश राहा, मुलं खुश, आपलं कुटुंब खुश नेहमी असावं, आनंदी असावं, हीच आपली संपत्ती. मी पण म्हणते मला घरात समाधान शांतता लागते. पहिली गोष्ट, मला भाजी भाकरी चटणी भाकरी खायला असली तरी चालेल, पण घरात मला सुखमय वातावरण पाहिजे. घरात मला सुख समाधान, मला भांडण तंटा मला जास्त आवडत नाही, पहिल्यापासूनच नाही आवडत. म्हणजे पहिली कडक होती लग्नाच्या आधी, पण जसं लग्न झालं माझ्या आईने सांगितलं की शांत राहायचं, कुणाला उलटसुलट बोलायचं नाही. मग तेव्हापासून मी तो रूल्स आईचं शब्द पाळत आली. मुलांना मिस्टरांना नेहमी खुश ठेवायचं, असं माझी आई नेहमीच सांगते मुलांना. मग असं करत आता म्हणलं काय काम नाही, झोपून आजार व्हायला लागले. मग चला म्हणलं युट्यूब खोला, आपलं तेवढंच मनोरंजन आपलं होईल, करमणूक होईल आणि आपला वेळ पण जाईल. म्हणून मी आता चॅनल खोललाय बघा. तर सगळ्यांनी सपोर्ट करा, कमेंट बी करून सांगत जावा की काय असलं तर. अजून मी नवीन आहे युट्यूबला आणि पहिल्यांदा कॅमेरा पुढे येते, असा व्हिडिओ काढते. कधी कुणाला असं व्हिडिओ वगैरे कुणाला बोलली नाही, कारण घरगुती तेवढं बोलते व्हिडिओ कॉल करून, पण असं कुणाला दाखवा कुणासमोर अशी अजून बोलली नाही मी जास्त माणसात वगैरे. पहिल्यांदा बोलते, तरी समजून घ्या आणि काय चुकलं असलं तर सांगत राहा, म्हणजे मला बी कळेल की बाबा माझं इथं चुकतंय तिथं चुकतंय. आणि कसं आपलं शिक्षण बी कमी असल्यामुळं नाही, पण मी एक करते, जनरल नॉलेज मला भरपूर आहे. जनरल नॉलेज मी युट्यूबवर बघते, पुस्तकं वाचते कधी, कारण मोठा मुलगा माझा लेखक असल्यामुळं पुस्तकाचा त्याला लय नाद आहे. मोठ्या मुलाला तर पुस्तक लेखकचं काम, पुस्तक छापही करतो, लिहितो. आणि तो कसं आहे, त्याला गोष्टीचा लय नाद आहे, गोष्टीची पुस्तकं वाचायचा. त्याला कपाटात भरपूर पुस्तक, मग मी हे पुस्तक वाच, मग मी ती पुस्तक वाच, असं करत राहतो, टाइमपास म्हणून करत राहते. आता म्हणून युट्यूब खोललंय बघा. तरी सपोर्ट करा, काय चुकलं असलं तर सांगा, अजून सुधारणा करत जाईल त्याच्यामध्ये. पण आता माग हटणार नाही मी. आता एकदा ह्याच्यात शिरली ना युट्यूबला की आपलं जसं जमेल तसं मी व्हिडिओ टाकत जाईन बघा. तुम्हाला आवडले तर काय कमेंट मध्ये सांगत जावा. तर अजून इथून पुढे पण मी टाकत जाईन. मी आता जाणार आहे गावाला, माझं वडील थोडं आजार आहेत आणि कशी यल्लामा देवीची यात्रा पण आहे माझ्या गावची माहेरची. आणि मला कसं तिला लेखधनींची आवड आहे, देवीला माझ्या लेखधनींची आवड आहे. म्हणजे कुठेही माणूस असू दे, मुलगा मुलगी त्या गावची माझ्या माहेरची, दुकानला असू देत, कुठं नोकरीला असू देत, बाहेर गावी परदेशात कुठेही, पण त्या यात्रेला येतात सगळेजण येते. ती इतकी देवी प्रसन्न, जागृत देवस्थान आहे बघा, यल्लामा देवी म्हणून जागृत देवस्थान आहे. हाकेला धावणारी आहे आणि मनाला प्रसन्न करणारी आहे. तुमचं किती संकट मोठं असू द्या, त्या संकटातून तुम्हाला वाचवणार अशी मला अनुभव आहे. मी स्वतः अनुभव घेतलेत. मी तुम्हाला माझे अनुभव शेअर करीतच जाईन, त्याविषयी देवीच्या विषयी अनुभव शेअर करत जाईन, त्यात काही वादच नाही. मला कुठल्या संकटातून तिनं काढलं देवीनं हे पण तुमच्याशी शेअर मी करेन. तर व्हिडिओ लय मोठा होतोय. चला बाय.